आता या ठिकाणी जो विषय आहे की अस्थिर जग आणि आपण, आणि त्यात मुद्दामून मी विषय सुचवत असताना पश्चिम आशियाबद्दल आपण सहसा चर्चा करतो. पण रशिया आणि युक्रेनमध्ये काय चाललंय किंवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये काय चाललंय यावर आपण चर्चा करत नाही. आपल्याला बऱ्याच लोकांना माहितीही नसतं. पण पश्चिम आशियात जशा स्वरूपानं युद्ध सुरू आहे, तेवढ्या मोठ्या प्रमाणात जरी नसलं, तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युद्ध सुरू आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते युद्ध समजून घेणं यासाठी महत्त्वाचं आहे की युद्धात तर शेवटी आपण काय मिळवणार आहोत, किंवा ट्रम्प किंवा पुतीन किंवा शाहबाज शरीफ असे मुनीर यांना काय मिळणार आहे हे गोष्टीत आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यात गांधींचा विचार जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण शेवटी त्या वाटेनंच आपल्याला जावं लागेल, जगाला जावं लागेल, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मी सुरुवात रशिया आणि युक्रेनमधनं करणार आहे. त्या विषयावर मी 5-1 मिनटं एवढंच बोलणार. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे याची किंवा युद्ध थांबलंय असंच बहुसंख्य लोकांना वाटतं. पण असं झालेलं नाही. ते युद्ध 4 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे 24 फेब्रुवारी 2022ला सुरू झालं आणि आजही ते युद्ध सुरू आहे. तुम्हाला काही आकडे दिले तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटणार. त्या युद्धात रशियाचे किती जवान मारले गेले असतील, किती मिलिटरी मारली गेली असेल, याची तुम्ही कोणी कल्पनाही करू शकणार नाही. एवढे लोक मारले गेले. मी फक्त रशियाचं म्हणतोय. एक ढोबळ असं अनुमान आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर की रशियाचे 3.5 ते 5 लाख जवान त्या युद्धात मारले गेले आहेत. आणि हा आकडा युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन यांच्या संरक्षण मंत्रालयाचा आहे. आणि वेगवेगळ्या ज्या काही अशा स्वरूपाच्या माहिती जे काय गोळा करतात, त्यांचं म्हणणं आहे की 3.5 ते 5 लाख एवढे जवान मारले गेलेत. आणि म्हणून तुमच्या हे लक्षात आलं असेल की काही भारतीय नागरिक देखील त्या युद्धात मारले गेलेत की जे रशियाच्या बाजूने युक्रेनमध्ये लढत होते. कारण रशियाला म्हणजे पुतीनला देशांतर्गत देखील विरोध व्हायला लागलेत की आपले एवढे लोक मारले जात आहेत. आणि म्हणून भारत असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश, थायलंड, की ज्या देशाचे लोक रशियात शिकायला जातात किंवा इतर व्यवसायासाठी जातात, त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून 1 आठवड्याचं लष्करी ट्रेनिंग देऊन युक्रेनला पाठवले जातात. असे काही भारतीय लोकही त्या ठिकाणी मारले गेले आहेत. म्हणजे भारत सरकारने नंतर मुद्दा उपस्थित केला की आमचे जे लोक म्हणजे भारतीय जे रशियाच्या वतीनं युक्रेनमध्ये लढतायत त्यांना तुम्ही सोडावं. परंतु रशियाने काही सोडलेलं नाही. आणि माझी माहिती अशी आहे की किमान 10 ते 12 भारतीय रशियासाठी त्यांनी मारले गेलेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. युक्रेनचे जवान तुलनेनं कमी मारले गेले आहेत. पण ते देखील असा अंदाज आहे की 60,000 ते 1 लाख जवान मारले गेलेत युक्रेनचे. आणि मग नागरिक मारले गेले, बॉम्बिंग असेल किंवा ड्रोननं हल्ला असेल किंवा मिसाईल क्षेपणास्त्रांना हल्ला असेल, तर मोठ्या प्रमाणानं ताराजी झाली आहे युक्रेनमध्ये आणि इव्हन रशियामध्ये देखील. आणि त्यामुळे रशियामध्ये पुतीनची जी काही पॉप्युलॅरिटी आहे ती पॉप्युलॅरिटी खूपच खाली गेलेली आहे. आणि पुतीनचं जे काही लक्ष आहे, पुतीनचं धोरण जे आहे ते रशियन विस्तारवादी धोरण आहे. आणि म्हणून युक्रेनचा काही भाग जो आहे म्हणजे प्रामुख्याने ईस्टर्न युक्रेन जे आहे की डोनबास वगैरे जो एरिया आहे त्या भागावर, की त्या ठिकाणी कारण बहुसंख्य लोक रशियन भाषा बोलणारे आहेत पण युक्रेनमध्ये आहेत. आणि रशियाचा अशा स्वरूपाचा आरोप आहे की युक्रेन म्हणजे कीव राजधानी कीव, युक्रेनचे लोक युक्रेनमध्ये जे रशियन भाषिक आहेत त्यांचा काही ठराविक डोनबास वगैरे विस्तार आहे त्या ठिकाणी बहुमतीच आहे, मेजॉरिटीमध्ये आहे.
तर त्या लोकांना त्यांच्यावर अन्याय होतोय आणि म्हणून आम्ही त्यांना लिबरेट करतोय. हल्ली लोक लिबरेट करतात ना. एक- पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पुतीन जे काय म्हणतात त्याच्याशी कोणीही सहमत नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर. म्हणून हा एक मुद्दा आहे. म्हणजे 2014 मध्ये रशियाने युक्रेनच्या डोनबास आणि काही भागात हल्ला केलेला आणि त्यातला बराच जो काही भाग आहे युक्रेनचा तो रशियाला त्यांनी जोडून घेतलेला. हे रशियाचं विस्तारवादी धोरण. आणि त्याला कारण असं की ते त्यापूर्वी 2010 मध्ये युक्रेनचे अध्यक्ष होते विक्टर यानुकोविच म्हणून. ते विक्टर यानुकोविच हे प्रो रशिया होते. 2013 मध्ये त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, त्यांना पळून जावं लागलं आणि पळून गेल्यानंतर त्यांना आश्रय दिला रशियाने. त्यानंतर देखील तुम्हाला माहिती असेल की सिरियाचे 2024च्या डिसेंबरमध्ये जे प्रमुख होते बशर अल असद, त्यांना देखील पळून जावं लागलं. ते देखील गेले रशियात. तर 2013 मध्ये त्या अध्यक्षाला पळून जावं लागलं की जे प्रो रशिया होते. त्यानंतर रशियाने 2014 मध्ये हल्ला केलेला युक्रेनवर. आणि त्याला इतरही काही कारणं होती की युक्रेनला नाटो जे आहेत, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जे आहे, त्यात त्याला सहभागी व्हायचं होतं. कारण नाटो त्याला युक्रेनला सतत रशियापासून भीती वाटायची. आणि नाटोत एकदा तुम्ही जर सहभागी झाला तर नाटोची जी काही घटना आहे त्या घटनातलं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यात एक कलम असा आहे की नाटोच्या एखाद्या राष्ट्रावर जर दुसऱ्या कुठल्या राष्ट्राने हल्ला केला तर तो हल्ला संपूर्ण नाटो राष्ट्रभर आहे असं मानलं जाईल आणि संपूर्ण नाटो त्याचं उत्तर देईल. पण आता नाटो तसं राहिला नाही. कारण अमेरिका आणि युरोपचे राष्ट्र यांच्यात प्रचंड मतभेद युक्रेनपासून सुरू झाले आणि आता तर त्यांच्यातले मतभेद खूपच वाढलेले आहेत. तर रशियाला युक्रेनने नाटोचं सभासद होऊ नये असं वाटत होतं. आता एखाद्या आंतरराष्ट्रीय ज्या काही संघटना आहे त्या संघटनेने कुठल्या राष्ट्राने सामील व्हावं किंवा होऊ नये हा त्या देशाचा अंतर्गत ती गोष्ट असते. पण रशियाला भीती वाटत होती की नाटोचं लष्कर युक्रेनच्या जर जवळ आलं किंवा युक्रेनमध्ये आलं तर पुतीनची सत्ता, कारण पुतीनच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे लोकांमध्ये, लोक तिकडे बोलत नाही. कारण बोलले तर सायबेरियात पाठवलं जातं, ही स्थिती आहे. तर अशा ह्याच्यात युक्रेनचं युद्ध कधी संपणार कोणीही सांगू शकत नाही. 2022 पासून सुरू झालं आहे, 4 वर्ष झाली. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एवढे 3.5 ते 5 लाख रशियन जवान मारले गेले आणि इतरही लोक. आणि एकूण त्याचा संबंध जगावर परिणाम झाला. कारण युक्रेन गहू मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतं आणि स्वाभाविक आहे भारतापासून ते इतर अनेक देशांवर त्याचा परिणाम झालेला आहे. तर एक हे युक्रेन झालं. मी आधीच म्हटलं मी 5 मिनिटात युक्रेनचं पूर्ण करणार आहे. नंतर मुद्दा आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा. आता पाकिस्तानचा नंबर 1 शत्रू अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानचा तालिबान आणि भारत खूप जवळचे मित्र आहेत. 2021च्या 15 ऑगस्टला संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचं नियंत्रण आलं. 2021च्या 15 ऑगस्टला त्या दिवशी संपूर्ण जगाने खूप चिंता व्यक्त केली की काय होईल, तालिबानच्या हातात सत्ता आली आहे. पण एक पंतप्रधान असे होते की ज्याने त्याचं स्वागत केलेलं आणि त्या पंतप्रधानाचं नाव होतं इम्रान खान. इम्रान खानने त्या दिवशी एक स्टेटमेंट केलेलं, खूप महत्त्वाचं स्टेटमेंट होतं. त्याने असं म्हटलं की आता खऱ्या अर्थानं
अफगाण जनता जी आहे ती गुलामगिरीतून मुक्त झाली आहे. हे इम्रान खानचं स्टेटमेंट होतं. आणि आज आपण पाहतो की खरं आता फेब्रुवारीपासून किंवा एका अर्थानं गेल्या ऑक्टोबरपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जे युद्ध सुरू आहे त्यात किमान रोज 2 बॉम्ब ब्लास्ट होतात. रोज किमान 15 ते 20 लोक मारले जातात. मी ॲव्हरेज सांगतो, म्हणजे कधी कधी 100, 150 किंवा 2 महिन्यापूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूलच्या एका हॉस्पिटलवर हल्ला केलेला, एअर स्ट्राईक केलेलं. त्यात किमान 400 लोक मेलेले हॉस्पिटलमध्ये. म्हणजे UN चे काही नियम आहेत. ते नियम अशा स्वरूपानं की हॉस्पिटलवर, शाळावर, कॉलेजवर जर हल्ला केला तर त्याला वॉर क्राईम मानलं जातं. आणि त्या स्वरूपानं 400 लोकांना मारून वॉर क्राईम केलं आहे. आणि त्यानंतर दुसरी अलीकडच्या ह्याच्यातली वॉर क्राईम म्हणजे सगळ्यात मोठं, 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या मिनार शहरात एका शाळेवर बॉम्ब हल्ला केला. त्यात 168 शाळकरी मुली मारल्या गेल्या. 168, ते देखील वॉर क्राईम आहे. तर हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आता कशासाठी? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये तालिबानला जन्म कोणी दिला? पाकिस्तान, अमेरिका आणि सौदी अरेबिया या तिघांनी तालिबानला जन्म दिला. तालिबानने सत्ता काबीज केली आणि त्याच तालिबानच्या विरोधातच पाकिस्तान आहे. आणि ज्या तालिबानला भारताने विरोध केलेला पहिला तालिबान 1ला, तेव्हा संपूर्ण तालिबान पहिल्या ह्याच्यात तालिबानकडे संपूर्ण अफगाणिस्तान नव्हतं. अफगाणिस्तानचा पंजशीर व्हॅली नावाचा एक भाग आहे. त्या ठिकाणी नाव लक्षात येत नाही, ते लढत होते आणि त्याला लायन ऑफ पंजशीर म्हणायचे. लायन ऑफ पंजशीर हा माणूस लायन ऑफ पंजशीर आहे. आणि त्याला भारताने सगळ्या प्रकाराने मदत केली, सगळ्या प्रकाराने. म्हणजे कारण आपल्याला तालिबानचा पराभव करायचा होता आणि ते सगळं अझरबैजान आणि तिकडनं ते सगळं व्हायचं. आणि सगळ्या प्रकाराने मी काय जे म्हणतो म्हणजे त्या खोलात मला सांगण्याची काही आवश्यकता नाही. आपण मदत केलेली. आणि एका अर्थाने कारण भारताची भूमिका राहिलेली, तालिबान आपल्या विरोधात होतं. आपण तालिबान मुक्त अफगाणिस्तान आपल्याला करायचं होतं. आणि म्हणून पहिल्या तालिबानमध्ये आपलं खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली. आता दुसरं तालिबान, पहिल्या तालिबानमध्ये पाकिस्तानचा महत्त्वाचा रोल होता, कारण पाकिस्ताननेच तालिबान बनवलेलं. तालिबानने सत्ता देखील पाकिस्तानच्या मदतीनं प्राप्त केलेलं. पण 2001मध्ये अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने जे काही उत्तर दिलं त्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तानमधून तालिबान पळून जावं लागलं आणि तालिबान पाकिस्तानात आलं. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची जी काय बॉर्डर आहे त्या बॉर्डरीतनं सहज ओलांडता येतं. आणि सरहदीच्या दोन्ही बाजूला पश्तून समाज राहतो, ज्याला आपण पठाण म्हणतो. इम्रान खान पठाण आहे, इम्रान खान पश्तून आहे. आणि सगळ्यात जास्त भारताच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचे पश्तून नेता होते खान अब्दुल गफार खान होते, सगळ्यात महत्त्वाचे नेते. आणि लक्षात घ्या की खान अब्दुल गफार खानचा मृत्यू झाला पेशावरमध्ये, की जे पाकिस्तानात आहे. पण त्यांचे दफनविधी जी आहे ती पाकिस्तानात झाली नाही, ती अफगाणिस्तानच्या जलालाबादला झालेली. म्हणजे त्यातनं एक गोष्ट लक्षात येते की अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सरहदीवर जे लोक राहतात, पश्तून समाज, त्यांच्या कशा स्वरूपाचे संबंध आहेत. म्हणजे त्यांच्या दफनविधीला
राजीव गांधी गेले होते. आणि नंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली, दुसऱ्यांदा अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर तालिबानला पाकिस्तानच्या मदतीची आवश्यकता राहिली नाही. आणि पाकिस्तानमध्ये एक दहशतवादी संघटना आहे, अनेक आहेत, त्यातलं एकाचं मी नाव देतो, तहरीक ए तालिबान पाकिस्तान. तहरीक ए तालिबान पाकिस्तान, तालिबान नाव आहे. तर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात खूप सक्रिय आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांत म्हणजे आधी आपण ज्याला नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स म्हणायचो, ते खैबर पख्तूनख्वा. त्या ठिकाणी यांचा मोठा जनाधार आहे, बेस आहे. आणि खान अब्दुल गफार खान यांचा जो पक्ष आहे, अवामी नॅशनल पार्टी, आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की त्या पक्षाचा झेंडा हा लाल झेंडा आहे. आजही तो लाल झेंडाच आहे. त्या काळापासून अनेक वर्ष त्यांची सत्ता देखील त्या प्रांतात होती. आणि तालिबानने सगळ्यात जास्त अवामी नॅशनल पार्टीच्या लोकांची हत्या केलेली आहे. तर या संघटनेला पाकिस्तानचं म्हणणं आहे की तालिबान मदत करते. तालिबानचं म्हणणं आहे की आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. तहरीक ए तालिबान पाकिस्तान इंडिजिनस संघटना आहे असं त्यांचं म्हणणं आहे. स्थानिक संघटना आहे, स्थानिक दहशतवादी संघटना आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर तो एक त्यांच्यातला मतभेदाचा मुद्दा आहे. दुसरं, ISIला नेहमी असं वाटायचं, म्हणजे सुरुवातीपासून ISIची जी काही प्लॅनिंग होतं, त्यात ISIचा प्रयत्न असा असायचा की तालिबानचा उपयोग स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणून भारताच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये करायचा. तेही काही जमलं नाही. तिसरा त्यांच्यातला मतभेदाचा जो मुद्दा आहे, त्या दोन्ही देशातली जी काही सरहद आहे ती जवळपास 2400 किलोमीटरची बाउंड्री आहे, की ज्या स्वरूपानं भारत आणि पाकिस्तानाच्या ह्याच्यात आपण रेड क्लिफ लाईन म्हणतो, त्या स्वरूपात ती डुरांड लाईन आहे. 1893ची डुरांड लाईन. आणि डुरांड लाईनला अफगाणिस्तानच्या कुठल्याही सरकारने मान्य केलेले नाही, इन्क्लुडिंग तालिबान. तुम्हाला फक्त एक घटना सांगतो. पश्तून समाज जो आहे, त्यांची एक पख्तुनावली म्हणून एक त्यांचं एक आपण म्हणू ना कोड आहे, ते त्या स्वरूपानं वागतात. आणि पख्तून समाजातला 10-12 वर्षाचा मुलगा झाला, तो घराच्या बाहेर निघताना मशीन गन, रायफल किंवा काही ना काही घेऊनच बाहेर निघतो घराच्या बाहेर, त्या भागातल्या. तर एकदा असं झालं, तालिबानला जन्म देणारं पाकिस्तान, तर पाकिस्ताननी एक जनरल नसरुल्ला यांना मुल्ला उमरला भेटायला पाठवलं. आणि ते दोघं जेवत होते. कंधारची गोष्ट आहे, कंधार. कारण कंधार जे आहे, काबूल जरी राजधानी असली तरी कंधार त्या ठिकाणी मुल्ला उमर राहायचे. आणि आता जे नवीन जे त्यांचे गुरु जे आहेत मुल्ला उमर नंतर, ते देखील कंधारला असतात. कंधारचं एक अफगाणिस्तानच्या राजकारणात वेगळं महत्त्व आहे. त्या ठिकाणी तालिबानचे मुल्ला उमर आणि जनरल नसरुल्ला जेवायला बसले. पख्तुनावली जे सांगितलं, पख्तुनावलीमध्ये असं आहे की पश्तून समाजासाठी जो कोणी पाहुणा येतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. पाहुण्यासाठी जीव देणं हे आपलं कर्तव्य असं मानणारा पश्तून समाज. आणि त्याचं कोणी उल्लंघन करत नाही, कारण ते लहानपणापासून त्या स्वरूपानं तुमची मानसिकता, तुमची जडणघडण होते. त्या स्वरूपानं पाहुणं म्हणजे त्याचं संरक्षण करायचं. आणि त्या ठिकाणी युद्ध, टोळ्या, हे सगळं खूप कॉमन आहे. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे हमीद अन्सारीची मी गोष्ट सांगायला घेतलं तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्या ठिकाणी जनरल नसरुल्लानी मुल्ला उमरला सांगितलं की
अब आपकी हुकूमत है, तो जो डूरांड लाइन जो है उसको हम लोग इंटरनेशनल बॉर्डर बना देते हैं. ते ऐकताच मुल्ला उमर भडकला आणि मुल्ला उमरनी त्या क्षणी त्या जनरलला म्हटलं, गेट आउट. त्याला तिकडनं हकलून काढलं की जे पस्तोनावालीच्या विरोधात आहे. पण मुल्ला उमरनी ती गोष्ट ऐकली नाही. पाकिस्तानचं म्हणणं आहे की डुरांड लाईन जी आहे ती डुरांड लाईन आंतरराष्ट्रीय एकदा लाईन झाली की सगळेच संपले ना, विषय सगळेच संपले. अफगाणिस्तानने कधीही ती लाईन मान्य केलेली नाही. आजही ती लाईन मान्य केली नाही आणि त्याला कारण आहे, कारण दोन्ही बाजूला पस्तून समाज आहे. म्हणजे ब्रिटिशरांनी जी काही लाईन केलेली त्यात पस्तून समाज जो आहे त्याला दोन देशात विभागून टाकलं. असं एक कुर्दिस्तान म्हणून एक मागणी होत असते. कुर्द लोक आहे, कुर्दिश कम्युनिटी, ते सगळ्यात मोठी जमात आहे आंतरराष्ट्रीय, सगळ्यात मोठी जमात कुर्दिश. 4 देशात विभागले गेले आहेत: सिरिया, इराण, इराक, तुर्की, या 4 देशात आणि काही प्रमाणात आर्मेनिया, पण प्रामुख्याने 4 अशा स्वरूपाने विभागले गेले आहेत. आणि सगळ्यात मोठी जमात असून ते कुर्दिशकडे त्यांचं स्वतःचं एकही राष्ट्र नाही आणि त्यामुळे ते खूप कुर्दिस्तान वगैरेची मागणी होत असते वगैरे वगैरे. आणि इकडे पस्तून विभागले गेले आणि म्हणून अफगाणिस्तानच्या पस्तूंना असं वाटतं की एक दिवस असं येणार की ज्यात पस्तूनांचा स्वतःचा एक देश होईल, की ज्यात दुसऱ्या डुरांड लाईनच्या दुसऱ्या बाजूला जे पाकिस्तानमध्ये जे राहणारे पस्तून आहे ते देखील त्याचा भाग होईल, की ज्याला म्हणतात एक अशा स्वरूपानं पख्तुनिस्तान नावाचा एक स्वतंत्र देश अस्तित्वात येईल. अशा स्वरूपानं आजही मानणारे अनेक लोक आहेत. म्हणजे पाकिस्तानची डुरांड लाईन अफगाणिस्तानला मान्य नाही. पाकिस्तानचं म्हणणं की भारताच्या विरोधात स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणून तालिबानने काम करावं ते त्यांना मान्य नाही. पाकिस्तान म्हणतं तहरीक तालिबान पाकिस्तान हे तालिबानच्या सांगण्यावरून तालिबान कंट्रोल करतं वगैरे वगैरे. तालिबानचं म्हणणं आमचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही. आणि म्हणून गेल्या ऑक्टोबरपासून त्यांच्यात प्रचंड युद्ध सुरू आहे. प्रचंड म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही. भारताच्या वर्तमानपत्रात तेवढं येत नाही आणि आलं तर थोडंफार अंग्रेजी वर्तमानपत्रात येतं, मराठी वगैरे तर अजिबात एक शब्दही येत नाही. तर अशा स्वरूपाचे हे 2 मोठे युद्ध सुरू आहेत, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तालिबानचे 3 मंत्री भारतात येऊन गेले. गेल्या वर्षी त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं परराष्ट्रमंत्री आले, त्याला भारताने वेलकम केलं. नंतरही त्यांचं व्यापार मंत्री वगैरे दुसरे 2 जण भारतात येऊन गेले. म्हणजे भारत आणि तालिबान एकीकडे जवळ येत आहेत आणि तालिबान आणि पाकिस्तानमधलं अंतर वाढत चाललेले आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा फक्त मी एक सांगण्यासाठी म्हणजे मी म्हटलेलं की या 2 विषयाकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. ते विसरता कामा नये की ते अशा स्वरूपानं सुरू आहे. आता पश्चिम आशियाबद्दल आपण सगळ्यांनीच खूपच वाचलं आहे. आपण हॉर्मुझचा मुद्दा मांडला, हॉर्मुझचे समुद्रधुनी वगैरे वगैरे. आज हॉर्मुझची जी काही समुद्रधुनी आहे त्याला अमेरिकेने ब्लॉक केली आहे, नाकाबंदी केलं आहे आणि इराणने देखील केलेलं आहे, दोघांनी केलं आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. पहिल्याच दिवशी त्या 168 शाळकरी मुली त्यात मारल्या गेल्या आणि सर्वोच्च नेते इराणचे आयातुल्ला अली खामेनी त्यात मारले गेले. 27 फेब्रुवारीपर्यंत हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होती, ओपन होती. 27 फेब्रुवारीपर्यंत 27 फेब्रुवारीपर्यंत खुली होती आणि आज एका अर्थानं बंद आहे. दोघांनी ब्लॉक केलं आहे. काही येतात बोटी वगैरे, पण जनरली बंद आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो, 27 फेब्रुवारीला सुरू होतं
आणि आज बंद आहे, तर युद्धाने काय मिळवलं? आता ट्रम्प म्हणतात की आम्हाला हॉर्मुझची सामुद्रधुनी ओपन करायची आहे. त्याने युरोपियन राष्ट्रांना विनंती केली की त्याने देखील त्यांच्या वॉरशिप पाठवाव्यात. युरोपच्या राष्ट्रांनी नकार दिला ट्रम्पला. म्हणजे मी जे सांगत होतो की ट्रम्प किंवा अमेरिका आणि युरोपच्या राष्ट्रात मतभेद खूप वाढत चालले आहेत. पण मुद्दा असा आहे की तुम्ही काय अचीव्ह केलं? जे ओपन होतं ते तुम्ही बंद केलं तुमच्या मागण्यामुळे. तर व्हॉट डिड यू अचीव्ह? आणि लक्षात घ्या की 26 फेब्रुवारीला ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली 26 फेब्रुवारीला, 2 दिवस आधी युद्धाच्या. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं, अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ओमानच्या मध्यस्थीनं अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी सुरू होती. आणि 26 फेब्रुवारीला ओमानचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की आमची वाटाघाट जी आहे ती एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या टप्प्यावर आहे. पुढच्या काही दिवसात आम्ही एका निष्कर्षापर्यंत पोहोचू. आणि इराणने मान्य केलं आहे की तो अणु कार्यक्रम जे आहे, न्यूक्लिअर प्रोग्राम जो आहे इराणचा, तो आम्ही थांबवू असं इराणनी सांगितलं, असं ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं. जर इथपर्यंत सगळ्या गोष्टी गेल्या असतील, ओमानची मध्यस्थी सुरू आहे आणि अचानक तुम्ही हल्ला करता, त्यामुळे ओमानपासून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की दॅर वॉज नो रिझन, दॅर वॉज नो प्रोवोकेशन. कारण बऱ्याचदा असं असतं की याच्याबद्दल असं म्हटलं गेलं की अमेरिका आणि इस्रायलने जे युद्ध लादलं आहे ते इल्लिगल आहे, बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर अशा स्वरूपानं, कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जस्ट वॉर्स अँड अनजस्ट वॉर, योग्य युद्ध आणि अयोग्य युद्ध. मी व्यक्तिशः योग्य युद्ध आणि अयोग्य युद्ध अशा स्वरूपानं व्यक्तिगत स्तरावर मी मांडणारा नाही. पण तरी आपण असं गृहीत धरू की आपण असं गृहीत धरू की ठीक आहे, योग्य युद्ध. तर योग्य युद्ध म्हणजे काय? तर ते योग्य युद्ध म्हणजे की जर तुम्हाला ॲप्रिहेन्शन असेल, भीती असेल की अमुक राष्ट्र माझ्या देशावर अमुक तारखेला हल्ला करणार आहे आणि तो हल्ला होऊ नये म्हणून मी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक म्हणून मी ते थांबवण्यासाठी जर आक्रमण केलं त्या देशावर, तर त्याला आंतरराष्ट्रीय कायद्यात जस्ट वॉर म्हटलं जातं. पण इकडे तशी परिस्थिती होती काय? तर इकडे तशी परिस्थिती नव्हती. इकडे हे हकीकत आहे की इराण अणु कार्यक्रमात बरंच पुढे गेला आहे आणि अनेक राष्ट्र गेलीत. पण तो थांबवण्याचा अधिकार कोणाचा आहे? एखाद्या देशाने अणुबॉम्ब जर बनवला किंवा बनवण्याच्या मार्गावर आहे, तर तो थांबवण्याचा अधिकार कोणाचा आहे? 2003 मध्ये जर आपल्याला आठवत असेल तर अमेरिकेने इराकवर हल्ला केलेला, चीनवर हल्ला केला. 2005 मध्ये सद्दाम हुसेनला मग मृत्यूदंड वगैरे देण्यात आला. आणि त्या युद्धाचं आक्रमणाचं समर्थन करतानाच तेव्हा डोनाल्ड ट्रम्प, तेव्हा जॉर्ज डब्ल्यू बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते, सिनियर. त्याने अशा बरोबर म्हटलं की इराककडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत. म्हणजे इराककडे मोठ्या प्रमाणात लोकांना मारून टाकणारे संहारक शस्त्र आहेत असं अमेरिकेचं म्हणणं होतं. कारण कुठेतरी तुम्हाला युद्ध करण्यासाठी काहीतरी कारणं द्याव्या लागतात. पण त्यानंतर लक्षात आलं की इराककडे अशा स्वरूपानं काहीही नव्हतं.
ते अमेरिकेच्याही लक्षात आलं आणि नंतरच्या जे काही इराकमध्ये जे काही नंतर सरकार आली त्या सरकारने देखील म्हटलेलं. म्हणजे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन इराककडे असं सांगून त्याच्यावर हल्ला करणं आणि आता तर इराण वाईट अवस्थेत होतं. कारण गेल्या वर्षी जून महिन्यात 12 दिवसाचं युद्ध झालेलं. त्यात अमेरिका, इस्रायल होतं आणि 3 ठिकाणी इराणचे अणु कार्यक्रम आहेत. जर आपण इराणचं पाहिलं तर इराण खूप डोंगराळ वगैरे भाग आहे आणि इराणलाही माहिती होतं की इराण आणि अमेरिकाचे संबंध 1919 पासून, की जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली तेव्हापासून त्यांचे संबंध बिघडलेले. नंतर अमेरिकेचा दूतावास होता तो तिकडे कॅप्चर केलेला. 444 दिवस अमेरिकन जे काही डिप्लोमॅट होते त्यांना तिकडे डांबून ठेवण्यात आलेले. प्रचंड तणावाचे संबंध आणि 12 त्या त्यांच्या त्यामुळे इराणचे जे काही न्यूक्लिअर जे काही फॅसिलिटीज जे आहेत त्या सगळ्या प्रचंड डोंगराळ जो का भाग आहे त्याच्या एकदम अंडरग्राऊंड सगळ्या त्या फॅसिलिटीज आहे आणि इस्रायलकडे अशा स्वरूपानं टेक्नॉलॉजी नाही की त्यांना ते उद्ध्वस्त करू शकतील असं आहे. आणि म्हणून अमेरिकेने त्याच्या बॉम्बर विमान पाठवलेले आणि त्यानं स्ट्राईक केलेलं. 12 दिवसाच्या युद्धानंतर ट्रम्पने असं म्हटलेलं, ट्रम्पने की इराणकडे जे काही अणु कार्यक्रम त्यांचा जो काही होता तो कार्यक्रम आम्ही संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला आहे. आणि हे सगळं मी बोलतोय असं नाही, गुगल सर्च किंवा केलं तर तुमच्या ते तुम्ही पाहाल. नेतान्याहूने तेव्हा असं म्हटलेलं 12 दिवसाच्या युद्धानंतर, इट्स अ ग्रेट विक्ट्री, प्रचंड विजय झालेला आहे. मग जर गेल्या वर्षी जून महिन्यात तुम्ही इराणचा अणु कार्यक्रम संपवून टाकला तर यावर्षी इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या खूप जवळ आहे असं कसं म्हणू शकता? कारण अणुबॉम्ब बनवणं हे सोपं नाही आहे, लक्षात घ्या. अणुबॉम्ब बनवण्यासाठी काही वर्ष लागतात. म्हणजे आणि अणुबॉम्ब बनवण्यावर जे काय आहे की जगातला प्रत्येक देशाचे न्यूक्लिअर प्रोग्राम्स आहेत, अणु कार्यक्रम आहेत. आता अणु कार्यक्रमचा उपयोग कशासाठी करायचा? त्याचा उपयोग ट्रीटमेंटसाठी होऊ शकतो. अनेक डिसीजवर त्याला तुम्हाला न्यूक्लिअर ह्याचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी होऊ शकतो आणि त्याचा संहार ह्याच्यासाठी होऊ शकतो. मुद्दा आहे. त्यामुळे प्रत्येक देशाकडे न्यूक्लिअर प्रोग्राम आहे. पण यांचा अणु कार्यक्रम आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा जास्त युरेनियमचा समृद्धीकरणाचा जो काही भाग असतो तो यांनी संपवून टाकलेला. त्यामुळे ट्रम्प यांचं जे काय म्हणणं होतं की यांचा अणु कार्यक्रम आम्हाला संपायचा आहे आणि आताही तेच म्हटलं की आम्ही आता संपवून टाकलं आहे, आधी संपवून टाकलेलं, आताही संपवून टाकलेलं आहे. तर हे लक्षात घ्या की यामागचं कारण काय आहे. ऑब्वियसली इराण त्यात इस्रायल महत्त्वाचा आहे. कारण गेल्या जर 2.5-3 वर्ष आपण पश्चिम आशियाचा जर विचार केला त्यातले अनेक राष्ट्र एकेकाळी इस्रायलच्या विरोधात जवळपास सगळी अरब राष्ट्र होती. 67 जे काही युद्ध झालं त्यात जवळपास सगळे अरब राष्ट्र होती. पण परिस्थिती बदलली आहे. इस्रायलशी अनेक राष्ट्रांनी म्हणजे सौदी असेल, UAE असेल, इजिप्त आहे, यांनी संबंध सुधारले आहेत. मात्र काही इराण आहे. सिरिया 2024च्या डिसेंबरपर्यंत होतं, जोपर्यंत बशर अल असद सत्तेत होते तो पण सिरिया विरोधात होतं. लेबेनॉन आणि लेबेनॉनमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे. लेबेनॉनमध्ये दक्षिण लेबेनॉनमध्ये मी त्या ठिकाणी गेलो आहे म्हणून मला थोडं माहिती आहे. लेटवी नावाची एक नदी आहे. त्या नदीचा जो काही दक्षिण भाग आहे त्या संपूर्ण दक्षिण लेबेनॉन जे आहे त्या इस्रायलला आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. दक्षिण लेबेनॉनमध्येच हिजबुल्ला नावाची संघटना आहे, परत एक आतंकवादी संघटना, आणि ती परत शिया संघटना आहे. शिया सुन्नी याच्यातलं ती शिया संघटना आहे.
आता लेबेनॉन जगातलं कदाचित एकमेव राष्ट्र असेल की ज्याची राज्यघटना खूप वेगळी आहे. त्या राज्यघटनेप्रमाणे त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष मात्र ख्रिश्चनच होऊ शकतो. त्या देशाचा पंतप्रधान मात्र सुन्नी मुस्लिम होऊ शकतो. आणि लोकसभाचे जे स्पीकर आहे त्या देशाचे सियास होऊ शकतात. म्हणजे त्याने एक बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केला की शिया सुन्नी ख्रिश्चन अशा स्वरूपानं लेबेनॉननी. आता हा त्यांचा एक तो प्रयोग आहे. आणि हिजबुल्ला शिया आहे. हिजबुल्लाचे देखील हिजबुल्ला पार्टी देखील आहे. तिकडच्या संसदेत हिजबुल्लाचे काही लोक देखील आहेत पार्लमेंटमध्ये लेबेनॉनच्या. आणि लेबेनॉन सरकार हिजबुल्लाच्या विरोधात आहे. लेबेनॉन सरकारने काही वर्षापूर्वी कायदा केला आणि त्या कायद्याचं अशा स्वरूपानं की लेबेनॉनमध्ये शस्त्र वेपन्स मात्र जे काही सरकारी जे काही एजन्सीज आहे, मग पोलीस असेल किंवा आर्मी किंवा सेमी मिलिटरी वगैरे, फक्त त्यांच्याकडेच राहणार. त्याचा अर्थ हिजबुल्लाकडे नसणार. म्हणजे त्यांनी तो इंडिकेट केलेला. पण लेबेनॉन सरकारचा हा जो काही निर्णय आहे तो निर्णय एक्झिक्यूट करणं, त्याचा अंमल करणं एवढी लेबेनॉनकडे ताकद नाही. म्हणजे लेबेनॉनच्या लष्कराकडे जेवढी ताकद आहे त्यापेक्षा हिजबुल्लाकडे जास्त आहे. त्यामुळे हिजबुल्लाला डिवेपनाइज करणं, हिजबुल्लाकडनं शस्त्र काढून घेणं तुम्ही कायदा जरी केला असता तरी लेबेनॉनला ते शक्य नाही. आणि इस्रायलचं लक्ष आहे संपूर्ण दक्षिण लेबेनॉन. कारण त्यांना दक्षिण लेबेनॉन जे आहे त्याला एक बफर झोन म्हणून ठेवायचं आहे. त्या ठिकाणी बफर झोन ठेवलं की इस्रायल आपल्याला स्वतःला सिक्युअर करून घेणार. आणि मग पुढचा असाही प्लॅन आहे की दक्षिण लेबेनॉनमध्ये ऑक्युपाय दक्षिण केल्यानंतर त्या ठिकाणी वसाहत करणं, ज्या स्वरूपानं इतर ठिकाणी केलं आहे. म्हणजे रमाल्ला किंवा वेस्ट बँकमध्ये, प्रामुख्याने वेस्ट बँकमध्ये आपल्याला जाणवतो. तर हा एक ब्रॉडर यांचा प्लॅन आहे. आता अनेक गोष्टी आहेत यात. शिया सुन्नी अँगल पण आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगात मात्र 2 राष्ट्र अशी आहेत की ज्यात शियांकडे सत्ता आहे. त्या इराण आणि इराक. जागतिक राजकारण जर आपण पाहिलं, मुस्लिमांचं राजकारण पाहिलं, आणि ऑब्विसली सुन्नी मेजॉरिटी आहे, तर आधी म्हणजे आपण इराकचा उल्लेख केला, इराकचं आधी सुन्नी होतं, आता शियांकडे सत्ता आली आहे. बहरीनचा जर आपण विचार केला, बहरीनमध्ये बहुसंख्य शिया होते पण सत्ता सुन्नींकडे होती. बहरीन त्यांनी असं केलं की संपूर्ण इक्वेशन जे आहे ते बदलणं. म्हणजे बहरीननी बाहेरनं जे काही लोक आले, म्हणजे भारतापासून अनेक देशातनं तिकडे जे काही कामाला जातात, त्यात लष्करात जे काही लोक होते आणि पोलिसांमध्ये होते पण जे सुन्नी होते त्यानं बहरीनचे नागरिक केले. म्हणजे त्या स्वरूपानं बहरीनमधली शियांची जी काही मेजॉरिटी होती त्याला मायनॉरिटीमध्ये परिवर्तन केलं. पाकिस्तानचा विचार केला तर गिलगिट बाल्टिस्तान आपण नाव ऐकतो, आधी नॉर्दर्न एरियाज आपण म्हणायचो. त्या ठिकाणी शियांची प्रचंड बहुमती, शिया आणि इस्माइली परत शिया या लोकांची मेजॉरिटी होती. तिकडे जियाउल हक पाकिस्तानात सत्तेत आल्यापासून त्या ठिकाणी त्यांनी पंजाबी सुन्नींना पाठवायला सुरुवात केली. आणि आज तो जो भाग आहे तो सुन्नी मेजॉरिटी
शिया मायनॉरिटीमध्ये गेल्या आहेत. अशा तरुण जगात इतरही बऱ्याच ठिकाणी अशा तरुणांना प्रयोग सुरू आहे. चायनामध्ये आपण जर विचार केला, चायनामध्ये जियांग नावाचा एक प्रॉव्हिन्स आहे. त्या प्रोव्हिन्स उयगुर मुस्लिम तिकडे मेजॉरिटी आहे. पण त्या ठिकाणी देखील उयगुर मुस्लिमांना मायनॉरिटीज आणण्यासाठी चीन त्यांच्या लोकांना तिकडे पाठवता आणि त्यांना मायनॉरिटीज करण्याचा प्रयत्न, पण ते होणं तिकडे शक्य नाही. खूपच रेजिस्टन्स वगैरे तिकडे खूप सुरू आहे. तर हे देखील एक राजकारण आहे की त्यामुळे देखील असंतोष होतो. आणि अनेक गोष्टी, म्हणजे काही गोष्टीचं मला स्वतःला जे काही आश्चर्य वाटलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं, वर्ष झालं. अझरबैजाननी तेव्हा पाकिस्तानचं समर्थन केलं. हे मला कुठल्याही परिस्थितीत म्हणजे कल्पनेच्या बाहेर आहे, कारण अझरबैजानची जी काही घटना आहे ती प्रचंड सेक्युलर आहे, म्हणजे आपल्यापेक्षाही ते खूप पुढे घटना आहे. आणि अझरबैजानच्या घटनेत रस्त्यावर, अझरबैजान मुस्लिम कंट्री, त्यात असं आहे की रस्त्यावर कोणीही महिलांनी बुरखा घालून बाहेर फिरता कामा नये, ही अझरबैजानची घटना म्हणते. मुस्लिम महिलांना बुरखा घालून बाहेर फिरण्याचा परवानगी नाही, कारण त्याचं म्हणणं आहे की आवर नेशन इज अ सेक्युलर नेशन. म्हणजे तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरी, धार्मिक जे काही चिन्ह आहेत अशा स्वरूपाचे कपडे घालून कोणालाही अझरबैजानमध्ये बाहेर जाऊ देणार नाही. आणि ते त्याचा स्ट्रिक्टली अंमल करतात. त्यांनी पाकिस्तानला समर्थन केलं या युद्धात. एक ही आश्चर्य गोष्टी आहे. आणि अझरबैजानमध्ये देखील जवळपास 45% शिया मुस्लिम आहेत आणि मग जवळपास 2-2.5% ख्रिश्चन आणि इतर लोक आहेत. तर ही सगळी परिस्थिती अमेरिकाने शेवटी काय साध्य केलं यातनं, किंवा अमेरिका काय साध्य करू मागते. 2 गोष्टी लक्षात घ्या की एकतर नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मिड टर्म पोल आहे, सप्टेंबरमध्ये इस्रायलमध्ये निवडणूक आहेत. अमेरिकेत तर ट्रम्पच्या विरोधात वातावरण आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेत नो किंग्स रॅली निघालेली, राजा नको. अमेरिकेतल्या 3,000 शहरात एकाच दिवशी 28ला निघालेली, 28 मार्चला, एका महिन्यानंतर 3,000 शहरात आणि गावात लहान रॅली निघाल्या. नो किंग्स म्हणजे ट्रम्प यू आर किंग अँड वी डोंट वॉन्ट किंग. त्यात 1 कोटीहून जास्त लोक सहभागी झालेले. आणि हॉलिवूडमध्ये अनेक लोक, म्हणजे हॉलिवूडचे लोक तर भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच स्वरूपानं तिकडचं मीडिया, एस्पेशली न्यूयॉर्क टाइम्स, CNN, वॉशिंग्टन पोस्ट, जेव्हा अमेरिकेने पहिल्या दिवशी त्या शाळेवर जो काही हल्ला केलेला मिनारच्या, की ज्यात 168 शाळकरी मुली मारल्या गेल्या, त्यानंतर लगेच डोनाल्ड ट्रम्पच्या लक्षात आलं की आपल्या अंगावर येणार. तर डोनाल्ड ट्रम्पने लगेच म्हटलं की ते आम्ही काही केलेलं नाही, ते इराणनीच केलेलं आहे. हे डोनाल्ड ट्रम्पने म्हटलं. तर न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN वार्ताहर त्या ठिकाणी गेले. फॉरेन्सिक त्या लोकांनी ॲनालिसिस केलं आणि त्या लोकांनी म्हटलं, म्हणजे त्यांचं कौतुकच केलं पाहिजे, कारण अमेरिकन प्रेसिडेंट हा जगातला सगळ्यात पॉवरफुल माणूस, त्यांनी जे काही म्हटलं ते खरं आहे की नाही त्याची चौकशी करायला गेले. फॉरेन्सिक चौकशी केली. मात्र काही लोकांना विचारलं आपको क्या लग रहा है, अमेरिका ने किया इराण का, असं नाही. फॉरेन्सिक चौकशी केली आणि त्याने निष्कर्षावर आले की टॉम हॉक नावाचं क्षेपणास्त्र जे आहे ते टाकण्यात आलं आहे. आणि टॉम हॉक हे जे काही क्षेपणास्त्र आहे ते मात्र अमेरिकेकडे आहे, मात्र अमेरिकेकडे आहे. आणि न्यूयॉर्क टाइम्सने बातमी दिली, नो मिस्टर प्रेसिडेंट, नो मिस्टर प्रेसिडेंट, इट वॉज यू हू ऑर्डर. अशा स्वरूपानं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. अशा स्वरूपाच्या
वर्तमानपत्रांनी भूमिका घेणं आणि नंतर मग त्यांनी म्हटलं की आपण आमचे खूप शत्रू आहेत वगैरे, ट्रम्पने म्हटलं. पण अशा स्वरूपाची भूमिका माध्यमाची अमेरिकेची राहिली आहे. अमेरिकेतले मोठे मोठे स्टार नो किंग्स रॅलीमध्ये सहभागी झाले. आपल्याकडे आपण कल्पना करू शकतो. हां हां, सगळ्यांनीच घेतलं ना. म्हणजे त्यावर तर मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे. पोपच्या भूमिकेबद्दल खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे. प्रश्न असा आहे की आपण अशा स्वरूपाने भूमिका घेऊ शकतो का? आपल्याकडे एकही माध्यम अशा स्वरूपाने बोलण्याची कधी हिंमत दाखवणार का? तर नाही. कारण इट्स अ गोधी मीडिया. आणि तिकडे आजही स्वातंत्र्य जे आहे आणि डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकाला, मालकाला किंवा बातमी देणाऱ्या वार्ताहराला काही करू शकलेलं नाही आजपर्यंत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पण एक दुसरं त्याचसोबत डोनाल्ड ट्रम्पचं एक वैशिष्ट्य देखील आपण मान्य केलं पाहिजे. तो दर 3 दिवसांनी पत्रकारांना भेटतो. दर 3 दिवसांनी पत्रकार परिषद होते त्याची. पत्रकार त्याला अडचणीचे येणारे प्रश्न विचारतात आणि खूप ते एंटरटेनमेंट, खूप मोठं एंटरटेनमेंट असतं एकूण सगळं ते पाहिल्यानंतर. पण तो भेटतो दर 3-4 दिवसांनी. आणि आपल्याकडे 11 वर्ष झाली, 11-12 वर्ष झाली नो प्रेस कॉन्फरन्स. आणि प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार कोण? अक्षय कुमार. आप आम कैसे खाते हो? हां हां, करमणूक आहे. नाही पण ट्रम्पचं हे आहे, ट्रम्पला माहिती आहे की आपल्याला काय विचारणार, तरी तो दर 3 दिवसांनी तो भेटतो. आणि ट्रम्प त्यांना शिव्या घालतो, ते यांना शिव्या घालतात, ट्रम्पला घालतात. पण इथं पण दॅट्स द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी म्हणू किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणू. कारण अमेरिकेत जी काही पहिली घटनादुरुस्ती जी काही झाली, त्या पहिल्या घटनादुरुस्तीनं अमेरिकेतल्या माध्यमाला आणि लोकांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे, लक्षात घ्या, बोलण्याचं. म्हणजे अमेरिकेतल्या अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण मान्य करू शकत नाही, पण त्याला ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतात. आणि आता यात जे काही झालं त्यात आपण जेव्हा म्हणतो की आपल्यावर त्याचा काय परिणाम झाला, किमती वाढल्या, किमती वाढल्या आहेत, सगळ्या गोष्टीच्या किमती वाढल्या आहेत. बाहेर खाणं अवघड झालं आहे. रुपया जो आहे, रुपया सेंच्युरी करणार लवकरच, अशा स्वरूपाने बातम्या आहेत. 95+ तर झालं आहे की सेंच्युरी कधी करणार. आणि त्यामुळे त्या सगळ्याचा भारतावर, एकूण भारताचा जो काही ट्रेड आहे त्यावर कशा स्वरूपाने परिणाम होणार लक्षात घ्या. आपण चीनशी आपला जगात सगळ्यात जास्त ट्रेड भारताचा अमेरिकेच्या सोबत नाही. भारताचा सगळ्यात जास्त ट्रेड आहे चीनच्या सोबत. आणि लक्षात घ्या कशा स्वरूपाचा ट्रेड आहे. आपण चीनमधनं 119 अब्ज डॉलर एवढ्या रकमेच्या वस्तू आयात करतो, $119 बिलियन. आणि आपण एक्सपोर्ट करतो अराउंड 18+ समथिंग बिलियन डॉलर एवढा आपण निर्यात करतो. म्हणजे चीन आणि भारतात ट्रेड डेफिसिट ज्याला आपण म्हणतो तो जवळपास $100 बिलियन आहे, लक्षात घ्या. अमेरिकेच्या सोबत आपण प्लसमध्ये होतो. पण तो अमेरिकेने जे काही आता निर्बंध घातले की पुढचे 3 वर्ष $500 बिलियन व्यापाराचं जे काही म्हटलं आहे त्यात आपण परत ट्रेड डेफिसिटमध्ये जाणार आहोत, नुकसान होणार आहे. या सगळ्याचं आपण, कारण ट्रेड डील जे आहे अमेरिकेच्या सोबत त्यावर फारशी चर्चा होत नाही. आणि माध्यमं त्यांची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडत नाही. हे झालं एका अर्थानं ट्रेड डीलचं. डॉलर्सच्या किमती वाढल्या सगळ्या वस्तूच्या. म्हणजे कमर्शियल गॅस जवळपास ₹1000 वाढले. आणि त्यानंतर ज्याच्यावर फारसं बोलणं झालं नाही माध्यमाने देखील, 5 किलोचं जे काही सिलेंडर असतं तो सामान्य माणूस वापरतो किंवा लहान चाय टपरीवाले वगैरे जे वापरतात, त्याच्या किमतीत ₹261 वाढ झाली, लक्षात घ्या. या सगळ्याचं
ऑब्व्हियसली सगळ्यांवरच परिणाम होणार आणि पेट्रोल, डिझेल वगैरे म्हटलं, की त्याचा तर एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. या सगळ्या ह्याच्यात भारतात निवडणुका होता 5 राज्यातल्या. आंतरराष्ट्रीय समुदायाची भारताकडनं खूप अपेक्षा होती. त्याला इतिहास आहे. नेहरूंचा त्याला इतिहास आहे. दुसरं, हा देश बुद्ध आणि महात्मा गांधींचा आहे. शांततेचा देश आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय समुदाय भारताकडे भारत काहीतरी इनिशिएटिव्ह घेईल अशा सर्वांना वाटत होतं. परंतु आपण इनिशिएटिव्ह कुठल्याही प्रकाराचं घेतलं नाही. अमेरिकेबद्दल, अमेरिकेने आणि इस्रायलने जे काही आक्रमण केलं त्याबद्दल आपण काहीही बोललो नाही. मी समजू शकतो अमेरिका आणि इस्रायलबद्दल आपण त्याचा निषेध व्यक्त करणार नाही, ठीक आहे, मग काहीच हरकत नाही. पण किमान त्याबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे, त्याबद्दल किमान नाराजी व्यक्त केली पाहिजे. पण आपण तेही केलं नाही. आपण युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये बहरीनचा एक प्रस्ताव आलेला, की ज्या प्रस्तावाला 135 राष्ट्रांनी सह्या केलेल्या, ज्या प्रस्तावावर, आणि भारताने देखील केलेल्या. तो प्रस्ताव होता इराणचा निषेध करण्याचा. कारण इराणने शेजारील जे काही राष्ट्र आहेत त्या राष्ट्रावर हल्ले करून खूप नुकसान केलं. भारताने सह्या केला, मला मान्य आहे, सह्या केलं ते योग्य आहे. पण त्यासोबत अमेरिकाबद्दल देखील करायला पाहिजे होतं, की जे आपण केलं नाही. म्हणजे आपली भूमिका कुठेतरी, म्हणजे जेव्हा तुम्ही गप्प राहता ना, तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षरित्या कोणाला तरी मदत करत असता. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जगात तटस्थ नावाचा प्रकार नसतात. जे काय म्हणतात की आम्ही तटस्थ आहोत, तर भोंदूपणा आहे. दर इज नथिंग लाईक न्यूट्रॅलिटी. जेव्हा तुम्ही न्यूट्रल राहता तेव्हा जो काही सत्ताधारी वर्ग आहे त्याला तुम्ही अप्रत्यक्षरित्या मदत करत असतं, आपण लक्षात घेतलं पाहिजे. अमेरिकेबद्दल आपण काही बोललो नाही. इराण, इराण आपला खूप जवळचा मित्र, म्हणजे ऐतिहासिक संबंध. 2019 पर्यंत आपण इराणकडनं तेल आयात करत होतो आणि त्या ट्रेड डीलमध्ये जवळपास 40 ते 45% एवढे पैसे आपण रुपीमध्ये देत होतो, रुपयात देत होतो, डॉलरमध्ये नाही. तो आपल्या फायद्याच होतो. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरचं जे काही फ्लक्च्युएशन वगैरे जे काय होतं त्याचं आपल्याला त्यामुळे नुकसान होत नव्हतं. पण अमेरिकेच्या सांगण्यावरून आपण इराणकडनं तेल घेणं बंद केलं. 2019 अमेरिकेच्या सांगण्यावरून आपण व्हेनेझुएलाकडनं तेल घेणं बंद केलं. नंतर दबावामुळे आपण रशियाकडनं तेल घेणं बंद केलं. रशिया आपल्याला स्वस्त दरात तेल देत होता, तेही आपण बंद केलं. मग आता अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर बॅरल जे काही क्रूड ऑइल आहे त्याच्या किमती फारशा वाढू नये म्हणून अमेरिकेने भारताला 1 महिन्याची सुट्टी दिली की तुम्ही रशियाकडनं तेल घेऊ शकता. अमेरिका, हू इज अमेरिका टू गिव्ह परमिशन? माझं राष्ट्रहित इज, आय विल डिसाईड व्हॉट इज इन माय नेशन्स इंटरेस्ट. अमेरिकाने ती परवानगी दिली. बरेच लोक, अरे आपण आपला विजय आहे, आपल्याला परवानगी दिली. कसला विजय? दिस इज सरेंडर, नॉट विजय. या सगळ्या गोष्टी या ह्याच्यात आपल्याला दिसल्या. आणि नंतर सगळ्यात आश्चर्य म्हणजे या सगळ्या ह्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान खूप जवळ आले या सगळ्या ह्याच्यात. गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्पने असीम मुनीरला जेवायला बोलवलेलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा एक प्रोटोकॉल आहे, शिष्टाचार आहे, ते कुठल्याही देशाच्या लष्कर प्रमुखाला त्या देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षाच्या अनुपस्थितीत कधीच भेटत नाही. पण ट्रम्पने तो शिष्टाचारच तोडला. असीम मुनीरला बोलवलं, कारण असीम मुनीरने म्हटलेलं की ट्रम्पला शांतता पुरस्कार नोबेल मिळाला पाहिजे.
आणि बरं जेवायला बोलवलं. आणि नंतर जे काही जेवल्यानंतर म्हटलं, ही इज अमेझिंग मॅन, ही इज अमेझिंग फील्ड मार्शल, आय लव्ह हिम, ट्रम्प म्हटले. आता पहिला जो काही राऊंड अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेचा जो काही झाला तो इस्लामाबादला झाला 11-12 एप्रिलला. फर्स्ट राऊंड. त्यातनं काही निघालं नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स आलेले. पण एक गोष्ट झाली की 1979 नंतर 1979 नंतर पहिल्यांदा अमेरिका आणि इराण समोरासमोर वाटाघाटीसाठी बसले. तेवढं एक पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला म्हणता येईल. पण त्याचं काही निघालं नाही. पण त्यात पाकिस्तानने पुढाकार घेतला आणि पाकिस्तान जगात जे काही एकांगी पडत चाललं होतं गेल्या वर्षीच्या पहलगाम आणि त्यानंतर जे काही 4 दिवसाचे युद्ध झालं त्यात जगात जे काही पाकिस्तान आयसोलेट होतं त्यांनी तो परत जगाच्या सेंटरमध्ये आलं. आज असं झालं. आता दुसरी फेरी कधी होणार, दुसरी फेरी होणार होती ती झाली नाही. पण त्यासाठी देखील ती शक्यता आहे परत ती पाकिस्तानमध्ये होणार. अलीकडे असीम मुनीर इराणला जाऊन आले. इराणशी त्यांची चर्चा झाली. इराणने एक प्रस्ताव दिला आहे. 15 मुद्दे आहेत आणि तो प्रस्ताव अमेरिकेला दिला आहे पण वाया पाकिस्तान. त्यावर अमेरिकेने उत्तर दिलं आहे ते देखील इराणला वाया पाकिस्तान. एक लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय राजकारणात एक आपल्याला मान्य केलं पाहिजे की कोणीही कायमी मित्र नसतं आणि कोणीही कायमी शत्रू नसतं. म्हणजे कोणी कायमी शत्रू नसतं. आपण पाहिलं की तालिबान एकेकाळचा आपला शत्रू आता आपल्या जवळ आलेला आहे. प्रत्येक राष्ट्र आपलं हित पाहत असतं. त्या क्षणी माझं काय हित आहे, माझा इंटरेस्ट कशात आहे, त्या रूपानं लोक भूमिका येतात. आणि यावेळेस की नेहरू आणि यांचे लोक यासाठी आठवण करतात. आता परवाच व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आलेले, दिल्लीत त्यांचा मोठा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं वाक्य म्हटलं. त्याचा कुठल्याही वर्तमानपत्रात त्याचा उल्लेख नाही. त्यात त्याने असं म्हटलं की आम्ही नेहरूचे आभारी आहोत कारण 1954 जेव्हा हॅनॉई लिबरेट करण्यात आलं तेव्हा एका आठवड्याच्या आत हॅनॉईमध्ये येणारे जगातले पहिले नेते नेहरू होते आणि म्हणून आम्ही नेहरूला सलाम करतो अशा स्वरूपानं व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्षांनी परवा दिल्लीत सांगितलं. आणि म्हणून की कुठेतरी एक लोकांची अपेक्षा आहे, गांधी याचा देश आहे पण आपली भूमिकाच नव्हती. आपण सगळेजण बिझी होतो. निवडणुका अधिक महत्त्वाच्या आहे आंतरराष्ट्रीय राजकारणापेक्षा. या गोष्टीचा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि एक दुसरं अलीकडे एक अशा स्वरूपानं मानलं जातं की फॉरेन पॉलिसी, देशाची फॉरेन पॉलिसी कोणी ठरवायची. तर ढोबळमानाने आतापर्यंत असं म्हटलं जायचं की फॉरेन पॉलिसी डिप्लोमॅट, हे डिप्लोमॅट विल डिसाईड फॉरेन पॉलिसी. पण आता जगात एक वेगळ्या स्वरूपानं लोक विचार करायला लागले आणि लोकांचं म्हणणं आहे की इट इज नॉट ओनली द ड्युटी ऑफ डिप्लोमॅट टू डिसाईड फॉरेन पॉलिसी. सामान्य लोकांनी त्यात बोललं पाहिजे की कशा स्वरूपाची फॉरेन पॉलिसी आम्हाला पाहिजे, कशा स्वरूपाची फॉरेन पॉलिसी आमच्या फायद्याची असणार, हे लोकांनी बोललं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपापल्या स्तरावर की भारताचं परराष्ट्र धोरण कशा स्वरूपाचं असणार, कशा स्वरूपाचं असलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे की आपल्याला अमुक केलं पाहिजे. आणि बाकी जे काही परिणाम आपण सगळं पाहतो, पाकिस्तानला महत्त्व मिळालं आपण जे आपण करायला पाहिजे होतं, अनफॉर्च्युनेटली वी डिडंट. ही सगळी परिस्थिती आहे. युद्ध सुरू करणं सोपं असतं, युद्ध संपवणं सगळ्यात कठीण असतं.
जे 2022 पासून सुरू झालेलं युक्रेन युद्ध थांबायचं कसं हेच कळत नाही कोणाला. ट्रम्पलाही कळत नाही आता युद्ध थांबायचं कसं. मग ते सीजफायर असं चाललंय. 8 एप्रिलला सीजफायरची घोषणा केली, सीजफायर चालू आहे. पण ते थांबवणार कसं. कारण थांबवण्यासाठी जे राष्ट्र हल्ला करतो त्या राष्ट्राला दाखवावं लागतं की आपण जिंकलो आहे. आणि जे राष्ट्र आपण मानतो की पराभूत झालं आहे त्याला दाखवावं लागतं की आम्ही पराभूत नाही झालो आहे. हं? आणि अशा याच्यात युद्ध थांबवण्यासाठी कोणीही तयार होत नाही. कोणीही तयार होतं मग ते युद्ध सुरू असतं की शेवटी युद्धाचा कोणालाच फायदा होत नसतो. युद्धानंतर चर्चा होते तर ते चर्चा अधिक होऊ नये. आणि अमेरिका आणि इराणमध्ये आधी चर्चा होत होती. ओमान मध्यस्थ होता. ओमानचे परराष्ट्रमंत्री अमेरिकन वाहिन्याला सांगतात की बस वी आर व्हेरी क्लोज टू ॲग्रीमेंट ते म्हणतात. आणि अचानक हल्ला होतो. या सगळ्या गोष्टी आहेत. याचा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे.